आपण गर्भसंस्कार जो कोर्स घेतो त्याच्यामधनं आपल्याला जी मुलं निर्माण झालेली आहेत, मुलं आलेली आहेत जन्माला, ती मुलं वेगळीच असतात. गर्भसंस्कार घेऊन आलेली मुलं लहानपणीच वेगळीच असतात. त्यांच्याकडे ते आवड म्हणतात ना सगळ्या गोष्टीची पहिल्यापासून असते. त्यामुळे गर्भसंस्कार हे खरं आहे. आणि टेक्निकली जर तुम्हाला पाहिजे असेल उत्तर, तर आपल्यामध्ये काय आहे, जाणीव आहे, बरोबर. कॉन्शियसनेस ज्याला इंग्लिशमध्ये म्हणतात, कॉन्शियसनेस ते प्रत्येकामध्ये आहे. आता ती लहान मुलं जेव्हा गर्भात असतात त्या गर्भामध्ये सुद्धा ती चैतन्य शक्ती असतेच. ती चैतन्य शक्ती नेणीव स्वरूपात असतेच, तिकडे जाणीव स्वरूपात पण असते आणि नेणीव स्वरूपात पण असते. त्यामुळे त्यांचं नेणीव किंवा त्याला आपण साध्या भाषेत सबकॉन्शियस माइंड म्हणतो, ते डेव्हलप झालेलं नसतं. पण त्यावेळेला नेणीव, जाणीव आणि नेणीव दोन्ही तिकडे असतातच. त्यामुळे त्यांनी जाणीवपूर्वक जरी संस्कार घेतले नाही तरी नेणीवपूर्वक त्यांच्यावर संस्कार होत असतात. हे लक्षात ठेवा, कारण ती जाणीव आहे ना, शेवटी कॉन्शियसनेस आहे. त्यामुळे कॉन्शियसनेसवर त्याचे परिणाम होत असतात. त्यामुळे एक लक्षात ठेवा, कोणी काही म्हणू दे, आपण प्रयत्न तर केलेच पाहिजे. आणि गर्भसंस्कारांना आलेली मुलं कशी वेगळी असतात ते आपण बघतोय, बरोबर की नाही. काही मी असं बघितलेलं आहे की जी बाई गर्भामध्ये असताना, म्हणजे मुलं गर्भामध्ये असताना विठ्ठल विठ्ठल खूप म्हणायची, तिच्या मुलींनी पहिलं अक्षर ठल म्हटलेलं आहे. आई वगैरे नाही, ठल. म्हणजे हा जो परिणाम आहे ना, हा परिणाम होतो कारण नेणीवपूर्वक ते ॲक्सेप्ट करतात सगळं. जाणीवपूर्वक त्यांना समजत नसेल, पण नेणीवपूर्वक ते ॲक्सेप्ट करतात. शक्ती आहे ती, शक्तीवर संस्कार होणारच, समजलं ना. जसं मोठं झाल्यानंतर आपण जे संस्कार करतो ते कोणावर होतात, त्या शक्तीवरच होतात, त्या जाणीवेवरच होत असतात. आपल्या देहावर होतात म्हणजे आपल्या जाणीवेवर होतं, आपल्याच बहिर्मनामध्ये होतात. त्यामुळे जाणीवेवर चैतन्य शक्ती जी असते ती ॲक्सेप्ट करते. म्हणून गर्भसंस्काराचं महत्त्व खूप आहे.